आओ घ्या, लाजताय कशाला? चहा सुद्धा घ्या, छान झालाय. अगं शोभा. हो हो घ्या. ही बघा गौरी आली. अरे राघव, तू कधी आलास? जस्ट. अच्छा, चालू दे तुमचं, मी फ्रेश होऊन येते. अगं गौरी, गौरी थांब. येईलच ती फ्रेश होऊन. तुम्ही खा ना, खा. एक मिनिट. हा हॅलो. अहो मी प्रियंका आगलावे बोलते, मिलन वधूवर सूचक मंडळातून. विवाह मंडळ. ओ माय गॉड, या विवाह मंडळाचं टुमणं सुरूच आहे का वहिनी अजून? अहो काय बोलू, फी नाही भरली तुम्ही या महिन्याची. परत करते ना फोन. हा ठेवते आता. हा पण मी हे विवाह मंडळवाले पण ना सतत कुणी ना कुणी सुचवत असतात, पण ते तरी काय करणार, शेवटी त्यांचं कामच आहे ना हे. येस येस. नाही बरोबरच आहे, पण आई तुम्ही त्यांना सांगून तर नाही टाकत की आता आम्ही स्थळ शोधत नाही आहोत म्हणून? नाही म्हणजे आता मी आहे ना. आई 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 मी तर म्हणतो ना, तुम्ही त्या विवाह मंडळातून आहे ना गौरीचं नाव काढून टाका, काढून टाका. 100% खरंच तुमच्या तोंडात साखर पडू जावय बापू. शोभा काय चाललंय? अगं कशात काय नाही आणि तू जावई बापू बोलते. अहो भाऊजी, मी कुठे काय म्हटलंय? तेच आता म्हणाले वैरीला आई म्हणून. हो की नाही? हो आता आई म्हणालात की नाही? हो. आता तेच एवढ्या हक्कानं म्हणतात म्हटल्यावर जुळल्यासारखंच आहे. का जुळलं की नाही? हो हो म्हणजे काकू माझ्याकडून जुळलंच आहे. घ्या. फक्त आता गौरीच्या उत्तराची वाट बघतो. अहो तिचा सुद्धा होकार आहे, मी सांगते तुम्हाला. म्हणजे एकंदरीत ठरलं. कॉंग्रॅच्युलेशन्स, कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, कॉंग्रॅच्युलेशन्स भाऊजी, कॉंग्रॅच्युलेशन्स. वहिनी मी आलेच साखर घेऊन देवा पुढे साखर ठेवायला. आलेच. तू बसने आलीस? कॉलेजला तुला मी घ्यायला किती वर्षांनी आलाय हा आनंदाचा क्षण आपल्याकडे. काकू काकू काय झालं? खूप घाई झाली आहे का तुला माझ्या पाठवण्याची? बाबा आहेत ना, बाबा सांगतील काय फायनल आहे ते. अगं त्यांना विचारायला काय विचारायचंय? आणि कुठल्या आई बापाला नको असतं आपल्या लेकीचं लग्न ठरलेलं? काय हो भाऊजी? हो भाऊ. हो म्हणाले भाऊजी. नाही म्हणजे त्यांचे आई वडील सुद्धा भेटायला हवेत ना. मग आम्ही बसू, चर्चा करू, विचार विनिमय करू आणि मग ठरवू ना काय करायचं ते. आता यांच्या आई वडिलांना वेळच नसेल तर आम्हाला पण काही घाई नाहीये. काय गौरी? हो बाबा, तुम्ही म्हणाल तसं. ते आई वडील. हो हो म्हणजे त्यांना फार काम, आय मीन ते फार बिझी नसतात, ते कधी येऊ शकतात भेटायला. ठरलं मग, उद्याच बोलवा तुमच्या आई बापांना, मी तर म्हणते. हो हो चालेल ना. मी एक काम करतो, मी घरी जातो, आई बाबांशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. मग मी येऊ? हो हो. आणि गौरी आज आपल्याला तसं बाहेर जाता येणार नाही, सो नेक्स्ट टाइम येऊ. मी येतो आई. हो. अरे काय छान. या लवकर जाऊया बापू, वाट पाहतोय आम्ही. हो हो. हा गौरी, बहिणी आलंच. ये ना, आला ये. का अगं काकू, गौरी काय चालवलीस ग हे? आ किती दिवस लटकवत ठेवणार आहेस मुलाकडच्यांना? गौरी अगं तुला समजत कसं नाहीये? तू होकार देत नाहीयेस म्हणून तुझ्या बाबांना किती त्रास होतोय ते दिसत नाहीये का तुला? काकू वाट काकू. गौरी हे बघ, आपली मुलगी कुणाच्या प्रेमात आहे का? आपल्या मुलीला एखादा मुलगा पसंत आहे का ना? हे असले चोचले आपल्यासारख्यांच्या घरात नसतात अगं.
अगं नशीबवान समज स्वतःला की भाऊजींसारखा बाप मिळालाय तुला. निदान तुला विचारतोय तरी की गौरी तुला काय वाटतंय बाळा. पण भाऊजी बिचारे आमचे नशीबवान नाहीत ना. त्यांच्या पदरी तुझ्यासारखी मुलगी पडली जी पटकन होकारच द्यायला मागत नाहीये. गौरी अगं तुला कळत कसं नाहीये, मुलीचं लग्न म्हणजे आई बापाला किती टेन्शन असतं ते. आणि तुझ्या बापाचा स्वभाव तर तुला माहितीच आहे. अगं समोरून उघड उघड काही बोलणार नाही, पण पण आतल्या जुरत राहते. तू नसतेस ना तेव्हा सतत वहिनीला बोलत असतात. एकदा का गौरीने स्थळाला होकार दिला की आपण दोघे सुटलो. काय मग असं म्हणाले बाबा? मग काय मी खोटं बोलतेय? मी खोटं बोलतेय गौरी? नाही, एक काम कर, तू जा आणि स्वतः तुझ्या बाबांना विचार. तुझ्या समोर इथं त्यांनी होकार दिला की नाही मग तुला पटेल. आम्हाला नाही बाई बघवलं असतं आमच्या बापाला हे असं टेन्शन मध्ये राहणं. तुझ्या जागी मी असते की नाही तर एव्हाना होकार देऊन मोकळी झाली असते. अगं होकार काय, लग्न करून सासरी गेले असते. मनाच्या पप्पांमुळे भाऊजी किती टेन्शन मध्ये असतात गौरी, आणि त्यात बरीच बर म्हणून तुझं टेन्शन. बाकी सगळं सोड, त्यात स्वतःच्या आई बापाचा तरी विचार कर गौरी. अगं त्यांच्यासाठी तरी लग्नाला होकार दे. देव न करो तुझ्या लग्नाच्या टेन्शनमुळे भाऊजींना काही झालं तर? काकू काय काकू, माहिती ना भाऊजींना काय त्रास आहे तो. या टेन्शनमुळे त्यांना काही, मग बाई काय करायचंय ते. काकू म्हणाली तसं खरंच असेल का? बाबांना माझ्या लग्नाचं टेन्शन आलंय. दादा दादा काय झालं रागिणी? काय आयुष्य रे माझं. माझं आयुष्य ना असंच जाणार आहे. आपल्या मागे रडणारं कोणीच नाहीये. ए रागिणी, अगं तू असं का म्हणतेस? अगं तुझ्या मागे रडायला हा तुझा दादा आहे ना. हा 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 बरोबर आहे, बरोबर आहे तुझं, बरोबर आहे. पण रागिणी, तुझ्यावर मी ही वेळ येऊच देणार नाही. हो, पुढच्या 6 महिन्यात मी तुझं लग्न लावून देणार म्हणजे देणारच. रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या कोणाशी लग्न लागणार का तू? आणि तुला काय वाटलं रे, हे असं रॅन्डम कोणाबरोबरही केलेला संसार सुखाचा होईल? माझीही काही स्वप्न आहेत, माझ्याही काही इच्छा आहेत ना रे. तुला माहितीये, माझ्या सगळ्या मैत्रिणींची लग्न झाले. एकटी आहे मी ग्रुपमध्ये, आणि त्या ना त्यांच्या मुलांचे फोटोज व्हिडिओज सगळं शेअर करत असतात, त्यांच्या फॅमिलीचे फोटोज पाठवत असतात, आणि मी फक्त बघत असते रे. मलाही वाटतं ना असं हे सगळं मी एन्जॉय करावं असं मलाही वाटतं. माझं प्रेम कधी कोणाला कळणारच नाहीये का? तू फार फार तर एखाद्यावर आहे ना मनापासून प्रेम करू शकतेस. त्यालाच जर प्रेम करायचं नसेल तर तू त्याच्यावर बळजबरी थोडेच करणार आहेस. नाही ना, नाही रे. रागिणी, बस बस. मी तुझ्यासाठी मुलगा शोधतो. तर माझे आहे 2-4 मित्र. एकाचा तर हल्लीच डिवोर्स झालाय. ठीक आहे, मग अजून एक आहे दुसरा. त्या बिचारची बायको 6 महिन्यापूर्वीच गेली ग. त्याला खूप घाई झाली आहे लग्नाची. वर्षभराच्या आत ना त्याला लग्न करायचंय. नाही, असंच असेल तर कुठं तरी कशाला बघायचं रे. 10, 20, 30, 40 कर आणि होकार कळवून टाकतो. रागिणी, कॉलेजमध्ये प्रोफेसर आहेस ना तू? लग्नाबद्दलचे हे विचार आहेत तुझे? विचार करतेस कुठे मी? विचारानेच निर्णय घेते. आणि तसे
मला जे हवंय ते घडत नाहीच येणार आहे. सो मग माझ्या आयुष्यात जे काही घडेल त्याचे परिणाम मी भोगेन. ठीक आहे, तुला लग्नच करायचं ना? हॉबी गेली 17 वर्ष मी हेच सांगतेय. मग तुझ्यासाठी मुलगा मी शोधतो. काय? आता तुझ्या आयुष्यात चांगला जोडीदार यावा ही जबाबदारी माझी. तू तुझा एक फोटो मला दे, मग बघ मी काय करतो. गौरी पाचपुते ये. लग्न बाहेर जमवलंच वाटतं. नाही, इथे तुझ्या नावापुढे सही कर आणि लग्न जमले असेल. हा, मी तुझे फोटो आणि डिपॉझिटचे पैसे देते तुला. मॅडम अहो हा पेन चालत नाहीये, दुसरा आहे का? या पेनचं पण ना स्थळांसारखंच असतं, जुळता जुळत नाही. आणि एकदा का स्थळ हे घे सापडलं. थँक्यू. हे घ्या. हे तुझे फोटो आणि डिपॉझिटचे पैसे. चल. आणि हो, आईला म्हणावं आपला हिशोब संपला आता. हो सांगते. तो तुम्ही सरांच्या हातात रागिणी मॅमचा फोटो आणि तेही इतक्या प्रेमानं स्वच्छ करतात तो. म्हणजे सरांच्या मनात मॅम बद्दल प्रेम आहे. म्हणजे या विवाह मंडळाच्या थ्रू सरांचं आणि रागिणी मॅमचं लग्न जमतंय. वाव. चला फायनली सर लग्न करायला तयार झाले तर. मिस धोंडे या. आले. तुम्हाला काही हे आहे की नाही? तुम्ही मला हे दिलं. काय मी काय दिलं तुम्हाला? हे म्हणजे काय? धक्का दिला तुम्ही मला. आणि वर तोड करून बोलताय. मी तुम्हाला धक्का दिला, तुम्ही काही बोलताय? अहो तुम्हीच पायावर दोंडा पाडून घेतलात. अहो काही काय बोलताय तुम्ही? हे बघा बाई, तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, माझा ऐकून घ्या. मला खरं तर अहो मिस धोंडे जरा ऐका ना. मी काय ऐकून घेऊ? या आपल्या पुरुषांना मी चांगली ओळखते. वय झालं तरी लग्न करायचं नाही, मग हे असं करायचं. हो बाई, तुम्हाला तोंड दिलं म्हणून तुम्ही आता वाटेल ते आरोप करताय माझ्यावर. हे असं करायचं म्हणजे काय केलंय मी? बायकाच्या अंगठीला यायचं. हे अति होत आहे तुमचं. तोंड सांभाळून बोला तुम्ही. तुम्ही जरा शांत व्हाल का? अहो हे पण इथे लग्न जुळवायला चालेल आणि आपण इथे लग्न जुळवायला चालेल. तुम्ही दोघांनी एकमेकांशी जुळून घ्या बरं. यांना लाख माझ्याशी हे करायचं असेल, पण मला अजिबात यांच्याशी हे करायचं नाही. अहो हे म्हणजे काय? एक मिनिट. मी कधी म्हणालो की मला तुमच्याशी हे करायचंय, म्हणजे लग्न करायचंय? बरं तुमचं नाव सांगा. अभिमन्यू राजेश शिर्के. आणि वय? तुमचं हे विचारतात तुम्हाला? काय वय?
अहो त्यांना नाही हो, त्यांचं वय माहितीये मला. त्या खूप जुन्या क्लायंट आहेत. 10 वर्ष झाले त्यांनी नाव नोंदवलंय. तुमचं सांगा. 44. केवढं जोरात लागलं तुमच्यामुळे मला. बघितलं बघितलं आगला मी बाई. या पुरुषांचा ना हाच प्रॉब्लेम असतो. या पुरुषांना बोलायचं येत असतं तर बोलतात फसतात. आगल्या बाई, सॉरी, माझी मगाशी सही करायची राहिली होती. काय वेंदळीस का तू? सही करायची विसरलीस? राहिली ना. बघा बघा, आमच्यासारख्या सिंगर बायका दिसल्या की हे पुरुष काहीतरी विषय काढायचा आणि बोलायला जायचं. बघा ओ, काय बोलताय तुम्ही? अगं तुला माहित नाही, याने मला हात लावला. अहो यांनी? मगाशी धक्का लागला असं म्हणाला तुम्ही, आता हात लावला. तेच ते. अहो तेच ते कसं? हात लावणं वेगळं आणि धक्का लागणं वेगळं. आणि तुम्ही कोणाबद्दल बोलताय? ते एका खूप मोठ्या कॉलेजचे प्रोफेसर आहेत. ते असलं काही करणार नाही. अगं बाई, मिस दोंडेंना इंटरेस्ट नसला तरी गौरीला आहे वाटतं. हे तुझं खरंच जुळलंय का? नाहीतर यांच्याशी जुळवून देऊ का? बोल. हो आओ, काय बोलताय? जुळवायला कुठे चाललात तुम्ही लगेच? नाही, मान्य आहे तुमच्यात जरा जास्तच वयाचं अंतर आहे. पण एकदा का मन जुळली ना का वयाचं अंतर काही फरक नाही पडत. हा प्लीज तुम्ही घ्या ना एकमेकांशी जुळवून. मी देईन जुळवून. हा, तुमचं काय जुळवायचं ते नंतर जुळवा. आधी पोलिसांना फोन लावा. या माणसानं मला छेडलंय. मी छेडला तुम्हाला? अहो काय बोलताय तुम्ही? हा, केवढ्या मोठ्या मोठ्या उड्या मारतायत या. मगाशी म्हणाला की स्पर्श केला, त्याच्यानंतर म्हणले धक्का मारला आणि आता म्हणते छेडगड. फार होतंय तुमचं आता, फार होतंय. इथून पुढे जर त्यांच्या विरोधात एक शब्द जरी बोललात ना तर याद राखा. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं ना, ते एका प्रतिष्ठित कॉलेजचे प्रोफेसर आहेत. तुम्हाला कल्पना तरी आहे का त्यांच्या आजूबाजूने किती मुली जातात रोज? हा, त्या मुलींना स्पर्श करणं तर दूरच, त्या मुलींकडे ते वेड्या वाकड्या नजरेने कधी बघतही नाहीत. आणि मुलींच्या सेफ्टी बद्दल, त्यांच्या सन्मानाबद्दल ते किती जागरूक आहेत, त्यांची काय मत आहे काही माहितीये का तुम्हाला? हा, ए, तुझं काम झालंय ना, मग जा बाबा. हलकेच साद आली, हलकेच याद आली, स्वप्नातल्या सुखाला हलकेच जाग आली. ओठांवरे जरी रे आतुर एक गाणे, सारे जरी आहे तसे अगदी जुन्याप्रमाणे. तू भेटशी नव्याने, तू भेटशी नव्याने. बघा बघा बघा. कोणी धक्का दिला आता तिला? याची चूक नसताना म्हणजे तुम्ही धक्का मारायचा आणि वर तुम्हीच गांगवा करायचा. सवय दिसते तुम्हाला याची. अगं बाई, हे काय? मग अशी ती तुमची बाजू घेत होती, आता तुम्ही तिची बाजू घेताय. मग एकदाच घ्या ना जुळून. हे बघा ताई, तुमच्याकडे CCTV कॅमेरे आहेत का? आपण त्यातलं फुटेज बघूयात. हा, आणि त्यात जर काही आढळलं ना यांच्या विरुद्ध, तर सर आपण लगेचच यांच्या विरुद्ध कंप्लेंटच करू. अब्रू नुकसानीचा दावाच ठोकूयात. अगं हे किती बच्चा बोलतोय तू. बच्चा बोलतोय तुम्ही. तुला काय गरज आहे आमच्यामध्ये बोलायची? अरे हा माणूस कसा बोलतो? धक्का दिला त्याने मला. हे बघा, हिचं जुळवताना ना 100 वेळा विचार करा. हिचं ज्याच्या बरोबर लग्न होईल ना त्याचं काय होईल ते विचार करा आणि मगच जुळवा. कळलं का? मला इथं राहायचंच नाही. तुमची फी राहिली हो या महिन्याची. सर तुम्ही ठीक आहात ना? मी ठीक आहे. प्लीज तुम्ही करा ना दोघं एकमेकांशी लग्न. अहो मी जुळून देईन ना.
किमान 2 लग्न जुळवायचे टार्गेट आहे हो माझं. करा ना तुम्ही एकमेकांशी लग्न प्लीज. मी येते. अगं तू तरी थांब. आता कोणाचं जुळवू मी लग्न? हिचं जुळवा. प्रोफेसर रागिणी राणे. अच्छा हो का, सांगा. ओ आगलावे बाई, म्हणजे ताई. अगं बाई तू परत आलीस? अगं ते आत्ताच गेले. बोलू का त्यांना, करून टाका ना तुम्ही लग्न. आओ काय करताय? हे बघा तुम्ही ना क्रॉस कनेक्शन जोडताय. मी तुम्हाला वेगळंच सांगायला आली. ते जे गेले ना आत्ता, अभिमन्यू राजे शिर्के, ते आमच्या कॉलेजचे प्रोफेसर आहेत आणि त्यांचं लग्न नाही झालंय अजून. खूप वर्ष झाले एकटे येत होते. त्यांना कोणीतरी जोडीदार लवकरात लवकर सापडायला हवा. आणि त्यात आता गंमत अशी आहे की त्यांनी तुम्हाला ज्यांचा फोटो दिलाय ना, त्यांचं आणि यांचं काहीतरी आहे असं मला वाटतंय. तर मी तुम्हाला सांगणार होते की त्या दोघांचं जुळवा ना तुम्ही. हे वेगळंच प्रकरण आहे बाई. हे लग्न जुळवायला नक्कीच मजा येईल. हा